वडपे ते बदलापूर पहिला भाग आपण पाहिला, जेव्हा आपण वडपेतून सुरुवात केली आणि आता दुसऱ्या भागात तुम्ही पाहू शकता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वडपे तो बदलापूर प्रवास करताना किती खर्च प्रवास आपल्याला करावा लागत आहे। भाग पहिल्यात आपण वडपे पासून आमने इंटरचेंज आणि आमने इंटरचेंज पासून पुढे जो सावध ते पिसे डॅम रस्ता आहे तिथपर्यंत प्रवास केलेला आहे आणि आता पुढे आपण बदलापूर पर्यंत चाललेलो आहोत टिटवाळ्याच्या दिशेने। म्हणजे आत्ताच आपण हा जो ब्रिज आहे पिसे डॅम रोडवरील बराच रुंद ब्रिज आहे। याचं कारण असं की समृद्धी महामार्ग जाण्याचं जे वलन राहणार आहे ना ते ॲक्च्युली ह्या ठिकाणून सुरू होणार आहे। ते एक मंदिर छोटं तिथनं सुरू होणार आहे, म्हणजे एक सर्व्हिस रोड असतो जो वलन रस्ता, तो वलन रस्ता राहणार। त्यामुळे हा जो ब्रिज बांधला हा खूप रुंद आहे, अदर इतकं रुंद ब्रिज नाही दिसणार कारण रस्ता जो तो मुख्य हा रस्ता आहे। तुम्हाला मी एक बॉर्डर दाखवू इच्छितो, हे बघा इथून रस्ता तुम्हाला दुभागाला गेलेला दिसतो। हा जो आहे हा सरळ येऊन गुजरातच्या दिशेने जाण्याकरता रस्ता आहे बदलापूरहून आल्यास, आणि हा जो बाजूने रस्ता बनला आहे तो तिथनं वळण आहे। हा जो आहे तुम्हाला नागपूरच्या दिशेला जाण्याकरता या रस्त्याचा वापर होणार आहे। अशा प्रकारे एक छोटीशी माहिती का आपल्या मराठी। चला आता आपण पुढे बदलापूरच्या दिशेने जाऊयात, वेळ खूप कमी राहिलेला, 8:30 वाजलेले आहेत। बघूया कसा जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊयात आपण। पिसे डॅम जो मार्ग आहे त्या ठिकाणी आपण प्रवास करत इथे वरती आलेलो टिटवाळ्याच्या दिशेने जाताना किरवले गावातनं। ॲक्च्युली किरवले गावात जायचं होतं, आपण पाईपलाईनच्या खालून आलेलो आणि त्याचा जो भाग आहे तो मी ऑलरेडी जुन्या एपिसोडमध्ये दाखवलेला, पहिल्या एपिसोडमध्ये। आणि या ठिकाणी आपण आता टिटवाळ्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत वडपे ते बदलापूर। खास आपले एक सबस्क्रायबर होते, त्यांच्या डिमांडनुसार भाग पहिला आपण याच्या अगोदर पाहिला आणि आता आपण या दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत। याच्यानंतर तिसरा देखील भाग येईल, त्यानंतर चौथा देखील भाग येईल। तर प्रत्येक भाग नक्कीच पहा, वेळेनुसार सर्व व्हिडिओ मी बनवत आहे आणि तुमच्यासमोर आणत आहे। दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे अपडेट घेत असताना आपल्याला अनेक ठिकाणी रस्त्यांवर मध्ये जे हाय व्होल्टेज पॉवर सप्लायचे टावर आहे त्यांच्यामुळे रस्त्यांचे कामे अडकलेले आपण पाहिलेले असतील। परंतु या ठिकाणी म्हणजे आमनेच्या पुढे आल्यास इथे कोरवले काहीतरी गावाचं नाव आहे, त्या ठिकाणी हा एक छोटेखाने मंदिरमध्ये आहे, त्यामुळे हा रस्ता देखील ते अर्धवट स्थितीत राहिलेला आहे। चला पुढे जाऊयात आता। चला तर मग आता आपण किरवलीतून सुरुवात करून बदलापूरच्या दिशेने आपण मार्गक्रमण करीत आहोत। सुरुवात वडपे इथून झालेली, त्यानंतर आपण थांबलो ते आमने इंटरचेंज या ठिकाणी। आमने इंटरचेंज या ठिकाणी आपण 2 ठिकाणी थांबलो, एक म्हणजे जे समृद्धी महामार्गावरच्या वळण नागपूरच्या दिशेने त्या ठिकाणी थांबलो। त्यानंतर दुसरं जे ते मेन आमने इंटरचेंजच्या खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण थांबलो आणि तिथून मग पिसे डॅमचा मार्ग आपण पकडला आणि किरवली गावाकडे जाणारा रस्ता सोडून आपण पाईपलाईनच्या घालून पुन्हा वरती येऊन या रस्त्याने आता टिटवाळ्याच्या दिशेने प्रवासाला लागलेलो आहोत। बहुतांश ठिकाणी तरी रस्ते पूर्णपणे तयार झालेले आहेत, परंतु काही ठिकाणी अजून सुद्धा रस्त्यांचे कामे बाकी आहेत। तुम्ही जसे इथे पाहू शकता सर्वत्र खडी टाकलेली आहे, खडी आणि जी रेती खडी आहे ती टाकलेली आहे, त्यामुळे वाहने चालवताना देखील कठीण होतोय। परंतु आपण पाहिले तिथे बाईक वगैरे येत असतात, रिक्षा वगैरे येत असते, हे सर्व टिटवाळाहून येणार आहेत जे आमने या ठिकाणी किंवा वडपे या ठिकाणी जे कामाला जातात ते लोक आहेत। तुम्ही पाहू शकता किती खर्चार आहे। कशा खर्चात प्रवासासाठी एक लाईक तर नक्कीच द्या आणि हो कमेंट्स नक्की करा, चांगला वाईट कशाही करा। वाईट कमेंट्स केल्यास काहीतरी त्यातून चांगलं शिकण्यासारखं मिळते, चांगले कमेंट असल्यास अजून काहीतरी उत्साह वाटतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। खास आपल्यासाठी आपले मराठी। आणि आपण ही जी पहिली नदी आहे विसरलो नदीचं नाव, एक तर 3 नद्या आपल्याला पार करावं लागतात टिटवाळ्याला बदलापूरला जाईपर्यंत। एक कालू नदी आहे, एक उल्हास नदी आहे आणि एक भासा नदी, बहुतेक भासावर नदी असं काहीतरी आहे, मला एक्झॅक्टली नाव माहित नाही।
असो. इथे पाहू शकता रेस्ट एरिया, इथून 5 किलोमीटर अंतरावर असं लिहिलेला होता. आणि आपण टिटवाळ्याच्या दिशेने चाललेलो आहोत. साधारणतः 5-1 मिनिटं आपण टिटवाळ्यापर्यंत नक्कीच पोहोचू. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे रोड अपडेट खास आग्रहास्तव आपला पुन्हा एक प्रवास, नवीन अपडेट. सुसाट असा प्रवास आपला टिटवाळ्याच्या दिशेने चालू आहे. चाललो होतो आपण बदलापूर करता, परंतु त्यापूर्वी आपल्याला टिटवाळ्यापर्यंत जाणे, कारण हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे प्रवास करताना ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्या ठिकाणी आपण थांबून त्याचे अपडेट घेतो की तिथे कामे का थांबलेले आहेत. तर या मार्गाने जाताना आमने इंटरचेंज ते रायते इंटरचेंजच्या मध्ये 2 ते 3 ठिकाणी कामे रोखलेली गेलेली आहेत. ते मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा भाग दुसरा आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. ज्या काय आडकाठी त्यातली एक जी आडकाठी आहे ती जी रेल्वे लाईन आहे कल्याण ते कसारा त्या ठिकाणची. अशा प्रकारे आपण आमने इंटरचेंज बदलापूरकडे जाताना म्हणजे वडपे ते बदलापूर प्रवास करताना किरवली गाव वगैरे सोडला. आमने किरवली गाव सोडल्यानंतर इथे पाहू शकते रस्त्याचे काम थांबलेले. कारण जसे की मी आत्ता अगोदर मंदिर रस्त्याच्या मधोमध होते त्या ठिकाणी बोललो की काही ठिकाणी हाय व्होल्टेज जे पॉवर सप्लायचे टावर आहे ते नेहमी या रस्त्याच्या मध्ये आडकाठी, आणि हे फक्त दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो रस्ता त्याच्यामध्ये आडकाठी आहे. तिथे देखील ते काम जशा तशामध्ये आहे ते हलवतील, त्याच्यानंतर हा रस्ता पूर्णपणे सुरू होईल. आणि त्याआधी इथे थांबलेलो आहे. हा इथला मधला रस्ता आहे जो बाकी काम होणे. तर आता अशाच काहीचा जे हाय व्होल्टेज पॉवर सप्लायचे जे टावर आहे ते बदलापूरच्या दिशेने जाता सुद्धा प्रॉब्लेम देतात. चला आता पुढचा टप्पा पाहूयात. आणि जसे की अडथळे आपण बोललो, जे काय अडथळे ते आपण पार करून जाणार आहोत. बदलापूर पर्यंतच्या प्रवासाचा आपला एक विचार आहे, परंतु पाहूयात वेळेनुसार बदलापूर आपण जाऊ का. आणि इथे जे अति उच्च दाबाचे विद्युत प्रवाह नेणारे जे मनोरे आहेत त्यांच्या केबल्स तुम्ही पाहू शकता. तर ते मनोरे जेव्हा बदलतील त्या वेळेस हा रस्ता पूर्ण होईल. कारण रस्ते जे आहेत समृद्धी महामार्गाचे बोला किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे रस्ते बोला, या मुख्य रस्त्यांपासून साधारणतः 10 ते 15 फूट उंचीवर बांधले गेलेले आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे या रस्त्यांना इजा होणार नाही अशा प्रकारचे बांधकाम आहेत प्रत्येक रस्त्यांचे. तुम्ही समृद्धी महामार्ग देखील बघाल तर मुख्य रस्त्यामध्ये 10 ते 15 फूट उंचावर दिसेल. त्याच प्रकारचे काम या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे सुद्धा सुरू आहे. आपण पुन्हा एका नदीवर आलेलो आहोत. एकंदरीत 2 नदी आपण पार केलेल्या आहेत. हे पाहू शकता बाजूला नदी. थोडा प्रयत्न केला असता आपण, परंतु दिसत नाहीये. आणि आपण चाललो टिटवाळ्याच्या दिशेने. खूपच सुसाट प्रवास आहे. जोपर्यंत हा महामार्ग सुरू होत नाही तोपर्यंत आपल्या बाईक्स इथनं मस्त सुसाट पळणार आहेत. आणि एकदा का हा रस्ता सुरू झाला का पुन्हा कधी या रस्त्यावर येण्याचा योग मिळणार नाही 4 व्हीलर असल्याशिवाय. आणि अशा प्रकारे आपण जे कल्याण कसारा रेल्वे लाईन आहे तिथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. बाकी झाडावर आता आपण चालत जाऊन पाहूयात. वडपे ते बदलापूर प्रवास करता करता आपण पोचलो ते टिटवाळा या ठिकाणी. तुम्ही इथे पाहू शकता रेल्वे लाईन, आणि बरंचसं काम जे लटकलेलं आहे ते या रेल्वे लाईनमुळे लटकलेलं आहे. आणि इथून समोरच रायते इंटरचेंज आहे, साधारणतः 5-6 किलोमीटर अंतरावर. त्याच्यापेक्षा जास्त अंतर नसेल, परंतु जे काही काम राहिले ते या रस्त्याचं काम तुम्ही पाहिले. एक तर ते हाय व्होल्टेज पॉवर टावर जे होते त्याच्यामुळे थांबलं आहे. दुसरा रस्ता अर्धं काम त्या मंदिरामुळे थांबलं आहे. आणि तिसरं जे ते हे जे रेल्वे लाईन आहे कल्याण कसारा रेल्वे लाईन, या रेल्वे लाईनमुळे देखील थांबलेलं आहे. आणि मागच्या वेळेस जेव्हा मी आलेलो इथे काहीच काम नव्हते झालेले, परंतु आज तुम्ही पाहू शकता रस्ता इथपर्यंत आलेला आहे. पण आपल्याला आता इथे जाण्याकरता बराच मोठा फेरा घेऊन जावा लागणार आहे. जो रस्ता मला माहीत नाही, पण मी शोधण्याचा प्रयत्न करेल. हे बघा इथे म्हणजे पिलर्स उभा राहिलेला आहे लांब लचक. पुढे देखील गर्डर्स पिलर्स वगैरे टाकलेले आहेत. गर्डर्स तिथे रेडी आहेत.
हा मुख्य पट्टा हा एकदा तयार झाला का हा जो पूर्ण रस्ता पूर्ण तयार झालेला असेल. तर आता आपल्याला ह्या बाजूला जाणे आहे. म्हणजे इथून पुढे आपल्याला जेमतेम 1 मिनिटाचा अंतर आहे. पण ते 1 मिनिटाचा अंतर पार करायला आपल्याला कमीत कमी आता 15-20 मिनिटे जातील. चला जाऊयात पुढे. आपले मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.